पुढची बातमी भोंदू खरातचा आणखी एक कारनामा समोर आलाय। नाशिक येथील भोंदू अशोक खरात याचं सोलापूर कनेक्शन आता उघड झालंय। कल्पना खरात यांच्या नावाने जमीन खरेदी केल्याचा कारनामा समोर आलाय। उत्तर सोलापूर तालुक्यातील हद्दीत अशोक खरात यांच्या पत्नीच्या नावाने जमीन खरेदीची नोंद आहे। उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण गावात अशोक खरात याने जागा खरेदी केल्याचं समोर आलंय। उत्तर सोलापूर तालुक्यातील नियोजित शक्तीपीठ मार्ग जाणार असल्यामुळे अशोक खरात याने पत्नीच्या नावाने जमीन खरेदी केली होती। कळमण गावातील 4 हेक्टर जमीन त्यांनी खरेदी केली होती। एकरी 20 लाख रुपये प्रमाणे खरेदी केल्याचंही समोर आलंय। 26 जून 2025 रोजी खरेदी केल्याचं उतार्यावर नमूद करण्यात आलंय। पुढे जाऊयात। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मोठा दावा केलाय। पुढच्या महिन्याच्या शेवटपर्यंत सत्तेतल्या मोठ्या पक्षाकडून सत्तेतल्या त्यांच्या मित्रांचीच शिकार केली जाणार असल्याची पक्की माहिती आहे, असं ट्विट रोहित पवार यांनी केलंय। महाराष्ट्राला काळीमा फासणारे भोंदू खरात प्रकरण असंच बाहेर आलेलं नाही, तर ठरवून आणलं गेलंय, असंही रोहित पवार यांनी म्हटलंय। रोहित पवारांनी ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात। भाजपचे सत्तेतले मित्रपक्ष विरोधी पक्षाचे आमदार खासदार फोडणार असल्याच्या बातम्या बघितल्या, परंतु वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे। पुढच्या महिन्याच्या शेवटपर्यंत सत्तेतल्या मोठ्या पक्षाकडून सत्तेतल्या त्यांच्या मित्रांचीच शिकार केली जाणार आहे, अशी पक्की माहिती आहे। महाराष्ट्राला काळीमा फासणारे भोंदू अशोक खरात प्रकरण असंच बाहेर आलेलं नाही, तर ठरवून आणलं गेलं। ही फक्त सुरुवात आहे। भाजप मित्र पक्षांप्रती जरी ए दोस्ती हम नहीं तोडेंगेची भावना दाखवत असले तरी उद्या मित्र पक्षांची भावना भाजपबाबत जा बेवफा जा हमें याहून वेगळी असणार नाही, हे मात्र नक्की आहे। त्यामुळे आपलीच भाजपकडून शिकार होऊ नये यासाठी मित्रपक्षांनी अधिक काळजी घेणं उचित राहील। पुढे जाऊयात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिव दौऱ्यावरती आहेत, मात्र त्याआधी शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावरती आलाय। जिल्हा परिषद निवडणुकीतील तिकीट वाटपावरून शिवसैनिकांमध्ये नाराजी होती। कळंब, धाराशिव, तुळजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद तिकीट वाटपात अन्याय आणि अपमान केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केलाय। शिंदेंच्या दौऱ्यापूर्वी शिवसैनिकांनी सोशल मीडियावरती पोस्ट केली आहे, तर एकनाथ शिंदेंपुढे दाद मागणार असल्याचा इशारा शिवसैनिकांनी दिलाय। दरम्यान या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आधीच खबरदारी घेतल्याचं पाहायला मिळतंय। पहिल्या दिवसापासून साहेबांसोबत असणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर जो अन्याय झाला, पक्षाचे एबी फॉर्म एका नेत्यानं, शिवसेना पक्षाच्या एका पदाधिकाऱ्यानं दुसऱ्या पक्षाच्या नेत्याकडे देऊन ते धनुष्यबाण असणारे एबी फॉर्म फाडले आणि आपल्या शिवसेना पक्षातील काम करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर जो अन्याय केला, हा अन्यायाचा पाडा आम्ही एकनाथभाई शिंदे साहेबांसमोर आम्ही मांडणार आहोत। आदरणीय साहेबांकडून एकच अपेक्षा आहे, साहेब सर्वसामान्य कार्यकर्त्या आपल्याला न्यायाच्या अपेक्षानं पाहत आहे, साहेब आम्हाला न्याय हवा आहे।